हॅलो फ्रेंड्स, प्रायग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आपल्या आजच्या लेक्चर्समध्ये आपण चालू घडामोडीविषयी चर्चा करणार आहोत, परंतु त्यामध्ये एक स्पेशल टॉपिक आपण तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहोत. त्यामध्ये पोलीस भरती, आरोग्य सेवक, संयुक्त चाचणी परीक्षा, नागरिक सेवा, पूर्व परीक्षा, सरळ सेवा यामध्ये हमखास याच्यावरती एक क्वेश्चन विचारण्यात तुम्हाला येणार आहे आणि त्याच्यावरचा मार्क हा तुमचा या ठिकाणी पक्का होणार आहे मित्रांनो. तर या ठिकाणी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि या ठिकाणी ज्या महत्त्वाच्या नोंदी असतील त्या महत्त्वाच्या नोंदी मात्र घ्यायला विसरू नका. ठीक आहे, तर आपल्या टॉपिकला या ठिकाणी सुरुवात करूया. यामध्ये एक इन्फॉर्मेशन आपण पाहणार आहोत, ती अतिशय महत्त्वाची आहे. अशी की ती पहा, जे वादळं असतात, चक्रीवादळं असतात, यांचं मोजमाप केलेलं असतं. आता हे मोजमाप करत असताना ही वादळं जी आहेत यांचं स्वरूप कसं आहे हे थोडक्यात श्रेणींमध्ये आपण बघणार आहोत. आणि या श्रेण्यांमध्ये एक खास करून लक्षात ठेवायची एक सोपी पद्धत आहे आणि एक जागतिक स्तरावरती एक स्केल डेव्हलप केलेली आहे. त्यामध्ये वादळाचा ट्रॅक असेल, त्याची तीव्रता असेल, ही त्या ठिकाणी घेतली जाते. जसं तुम्ही या ठिकाणी पाहताय, श्रेणी जे आहे यामध्ये चक्रीवादळ, तीव्र चक्रीवादळ, अतितीव्र चक्रीवादळ, अत्यंत तीव्र चक्रीवादळ आणि महाचक्रीवादळ हे त्यांच्या तासी वेगानुसार वर्गीकरण केलेलं आहे. मग चक्रीवादळ कुठलं असतं तर 62 किलोमीटर घंटा म्हणजे एक तासी 62 किलोमीटर जर वेग त्या वाऱ्याचा असेल किंवा वादळाचा असेल तर ते चक्रीवादळ असतं. तीव्र चक्रीवादळ म्हटलं की त्या ठिकाणी 89 ते 117 आहे किलोमीटर प्रति घंटा. पुन्हा नंतर अतितीव्र चक्रीवादळ जे आहे हे 118 ते 166 किलोमीटर प्रति तास आहे. अत्यंत तीव्र चक्रीवादळ 167 ते 221 प्रति तास आणि महाचक्रीवादळ हे 222 किलोमीटर प्रति तासापेक्षाही जास्त त्या ठिकाणी त्याचा वेग असतो. आता मित्रांनो, आपण 2023मधील अशाच चक्रीवादळांचा अभ्यास त्या ठिकाणी करणार आहोत. त्याच्यावरती प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. त्या प्रश्नाचं स्वरूप इन बिटवीन लेक्चर्समध्ये मी तुम्हाला सांगेल की ते कशा पद्धतीचं असतं. परंतु या ठिकाणी एक महत्त्वाची विनंती तुम्हाला आहे की मी या ठिकाणी जे नोट डाऊन करून घेत आहे मुद्दे, ते नोट डाऊन करून घेत असताना मे बी एखाद्या वेळेस एखादा मुद्दा जर राहिला तर तो तुम्ही नोट डाऊन करून घ्यायचा आहे. आता या ठिकाणी पहा, ज्या चक्रीवादळ किंवा तीव्र, अतितीव्र, अत्यंत तीव्र आणि महाचक्रीवादळ हे आपण पाहिलं. त्यामध्ये सेफियर सिम्पसन स्केल म्हणून एक आहे. ही सेफियर सिम्पसन स्केल याच्यामध्ये इथे पहा तुम्ही, याची वर्गवारी करण्यात आलेली आहे. मग त्यामध्ये उष्णकटिबंधीय उदासीनता म्हणजे ज्याचे 62 किलोमीटर प्रति ताशीपेक्षाही कमी त्याची स्पीड आहे. हे मैलमध्ये सुद्धा दिलं आहे, मैल पर आवर दिलेलं आहे. पुन्हा उष्णकटिबंधीय वादळ जे आहे याची 63 ते 118 या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे चक्रीवादळ आणि तीव्र चक्रीवादळ या दोघांचं कॉम्बिनेशन यांनी काय केलेलं आहे, उष्णकटिबंधीय वादळांमध्ये घेतलेलं आहे. ठीक आहे, आता हे उष्णकटिबंधीय वादळं जवळपास आपल्या भारतामध्ये निर्माण झालेलीच आहेत. आता श्रेणी 1, श्रेणी 2, श्रेणी 3, श्रेणी 4 आणि 5 हे तुम्ही या ठिकाणी पाहतायत. या सेफियर सिम्पसन स्केलनुसार त्या ठिकाणी 119 ते 153 किलोमीटरचा जो रेंज आहे ही श्रेणी 1मध्ये येते. म्हणजे अतितीव्र चक्रीवादळ श्रेणी 1मध्ये येत असतात. पुन्हा नंतर 154 ते 177 किलोमीटर जर म्हटलं तर त्यामध्ये श्रेणी 2 येतं आणि श्रेणी 3मध्ये 178 ते 208 किलोमीटरपर्यंतचे श्रेणी 3मध्ये येतात आणि 209 ते 251 हे श्रेणी 4मध्ये येतात आणि 252 किलोमीटरपेक्षा जर जास्त असेल तर ते श्रेणी 5मध्ये येतात. म्हणजे महाचक्रीवादळं जी आहेत ही त्या ठिकाणी श्रेणी 5मध्ये येतात. वादळांचे प्रकार जर बघितले तर त्या ठिकाणी उष्णकटिबंधीय चक्रीवादळ, उपउष्णकटिबंधीय चक्रीवादळ आणि अतिउष्णकटिबंधीय चक्रीवादळ असं या ठिकाणी वादळाचे प्रकार एक गोल, चौकोन आणि त्रिकोण यामध्ये एक नकाशांच्या संकेतमध्ये आपण थोडक्यात पाहू शकतो. आता हे स्क्रीनशॉट करून तुम्ही नाही नोट डाऊन करून घेतलं तरी चालेल, स्क्रीनशॉट करून तुम्ही तुमच्या वाचनामध्ये सदैव ठेवायचं आहे, परंतु जर नोट घेतली तर महत्त्वाचंच आहे. आता आपण या ठिकाणी जसं तुम्ही थंबनेल पाहिलेला होता की त्यामध्ये मोखा, बिपरजॉय, हमून, मिधली, तेज आणि मिचॉन या विषयी आपण थोडक्यात माहिती यामध्ये बघणार आहोत. कुठल्याही परीक्षेमध्ये तुम्हाला याच्यावरती एखादा क्वेश्चन जो येणार आहे तो 101% मार्क तुमचा नक्कीच वाढवून देणार आहे. तर मोखा चक्रीवादळ जे आहे हे उष्णकटिबंधीय चक्रीवादळ आहे. ठीक आहे, आणि हे कुठं निर्माण झालं, बंगालच्या उपसागरात निर्माण झाले. जशी तुम्ही इमेज या ठिकाणी पाहताय, या बंगालच्या उपसागरामध्ये हे निर्माण झालेलं आहे. 10 मे 2023ला हे निर्माण झालेलं होतं. म्हणजे याची जी रेंज आहे मित्रांनो
ही 8 मे ते 15 मेच्या दरम्यान याची रेंज आहे. म्हणजे एक वादळ सक्रिय केव्हा झालं आणि नष्ट केव्हा झालं, तर मे महिन्यामध्ये मोखाचं म आणि मे महिन्याचं म हे लक्षात ठेवायचं आहे आपण. बांगला म्यानमार या देशाला सर्वाधिक फटका या अतितीव्र चक्रीवादळाचा बसलेला आहे. अतितीव्र का म्हणतोय मी, कारण याचा जो वेग आहे मित्रांनो, हा 14 तारखे म्हणजे 65 किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने या कमी दाबात निर्माण झाले वारे 8 मेला 10 मेला, आणि त्याची तीव्रता वाढत गेली आणि 14 मे रोजी 280 किलोमीटरपर्यंतचा जवळपास रेंजचा म्हणजे ताशी वेग याचा प्राप्त झालेला आहे. म्हणजे 210 ते 280च्या दरम्यान 14 मेला याचा रेंज झालेली होती. म्हणजे श्रेणी 5मध्ये मोखा चक्रीवादळ आलेलं आहे, हे आपण थोडक्यात तिथं लक्षात घेऊ शकतो सिम्पसन आणि सेफियर सिम्पसन स्केलनुसार. ठीक आहे. पुढे नंतर आपलं जी साधी एक श्रेणी बघितली होती आपण, त्यामध्ये अतितीव्र चक्रीवादळाच्या रेंजमध्ये हे येत असतं. आता संयुक्त टायफून चेतावणी केंद्र जे आहे JTWC यांनी काय केलं होतं, तर यांनी अगोदर सूचना दिलेली होती. जॉईंट टायफून वॉर्निंग सेंटर यांनी सूचना दिलेली होती. त्यानुसार 8 मे रोजी ह्याची नोंद देखील आपल्या भारतीय हवामान विभागाने घेतलेली होती. आता यामध्ये 15 मे रोजी म्यानमार या खडबडीत भूप्रदेशामध्ये ज्यावेळेस वादळाचं सक्रियता गेली, त्यावेळेस त्या खडबडीत प्रदेशामध्ये त्याची तीव्रता कमी झाली आणि ते नष्ट झालेलं आहे. आता यावरती परीक्षेमध्ये हमखास प्रश्न काय विचारले जातात, तर त्यामध्ये हे वादळ कुठे निर्माण झालं किंवा बंगाल उपसागरात निर्माण झालं की अरबी समुद्रात निर्माण झालं, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्याचा कालावधी लक्षात ठेवायचा आहे, कोणत्या महिन्यामध्ये आहे कमीत कमी हे लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यानंतर या वादळाला जी नाव देण्याची जी सिस्टीम असते, ती नाव देण्याची जी सिस्टीम आहे या उत्तर हिंद महासागरामधलं हिंद महासागराच्या बाबतीमध्ये जे वादळं निर्माण होतात, त्यांना त्या संबंधित देशाचा जो विभाग असतात त्या विभागानुसार ही नावं त्या ठिकाणी दिलेली असतात. मग यामध्ये मोखा या बंदर शहरावरून या येमेनने याला नाव दिलेलं आहे. लाल समुद्रावरती वसलेलं हे शहर जे आहे, म्हणजे एक मोखा बंदर जे आहे, त्यामध्ये कॉफीसाठी ते प्रसिद्ध आहे आणि याला मोचा असं सुद्धा नाव दिलेलं आहे. ते म्हणजेच एक कॉफीचा जो कॅफे मोचा असा जो प्रकार आहे, एक चॉकलेटी कॉफी पेय आहे, या कॉफी मोचा यावरून त्याला मोचा चक्रीवादळ किंवा मोखा चक्रीवादळ असं आपण त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. आता यामध्ये जे मोखा चक्रीवादळ आहे याची तीव्रता किती होती आणि ते कशा स्वरूपाचं होतं, तर ते खास करून अतितीव्र चक्रीवादळामध्ये या श्रेणी 5मध्ये मित्रांनो आलेलं आहे. आपल्याला त्या ठिकाणी जे नाव देण्याची पद्धत असेल किंवा कोणी नाव दिलं, तर हे या ठिकाणी आपण येमेनने नाव दिलेलं आहे मोखा चक्रीवादळास. ठीक आहे. आता पुढे आपण दुसऱ्या वादळाकडे जाऊया. त्यामध्ये पहा हमून वादळ आपण या ठिकाणी पाहूया. हमून नाही, बिपरजॉय हे कालावधीनुसार आपण घेऊया. जे बिपरजॉय आहे, आता बिपरजॉयच्या या नावावरूनच आपल्याला थोडक्यात लक्षात येईल की बिपरजॉय हे जे चक्रीवादळ आहे, हे चक्रीवादळ अत्यंत तीव्र चक्रीवादळ म्हणून संबोधलं गेलेलं आहे. 165 किलोमीटर प्रति ताशीपेक्षाही याचा वेग हा होता आणि 105 म्हणजे 165 किलोमीटर प्रति ताशी 16 जून रोजी नालिया येथे हे धडकलेलं होतं आणि त्या ठिकाणी याचा जो कालावधी आहे हा 6 ते 19 जून 2023 आहे. द बिपरजॉय हे जे आहे हे एक प्रकारे जूनमध्ये निर्माण झालेलं आहे. या बिपरजॉयमध्ये जे आहे हे जून 23 तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी पुरेसं आहे. हा जो शब्द आहे किंवा हे जे नाव आहे हे बांगलादेश या देशानं दिलेलं आहे, ज्याचा कालावधी किंवा ज्याचा अर्थ जो बंगालीमध्ये बघायचं म्हटलं बांगलादेशियन भाषेमध्ये, तर त्यात आपत्ती हा त्याचा अर्थ होत असतो. 16 जून रोजी या संचित चक्रीवादळ जे आलेलं होतं अगोदर, तर त्याचा रेकॉर्डसुद्धा या बिपरजॉय चक्रीवादळाने मोडलेला आहे. म्हणजे 16 जून रोजी जे बिपरजॉय चक्रीवादळ आलेलं होतं भारत आणि पाकिस्तान या क्षेत्रामध्ये, तर त्याच्यापूर्वी इतिहासामध्ये संचित चक्रीवादळ नावाचं एक वादळ होतं, त्याचा रेकॉर्ड देखील या ठिकाणी बिपरजॉयने मोडलेला आहे. कारण हे अत्यंत तीव्र चक्रीवादळामध्ये श्रेणीमध्ये आलेलं होतं. 2019मध्ये संचित चक्रीवादळ त्या ठिकाणी आलेलं होतं. अरबी समुद्रावरती हे तयार झालेलं तुम्ही जशी या ठिकाणी इमेज पाहताय आणि श्रेणी 3मध्ये या उष्णकटिबंधीय वादळाच्या भागामध्ये हे आलेलं आहे. आता श्रेणी 3 का, तर 165 किलोमीटर प्रति तास आपण त्या ठिकाणी म्हटलेलं आहे.
त्यामुळे ते श्रेणी 3 मध्येच त्या ठिकाणी ते आपण गणलेलं आहे. तर हे जे बिपरजॉय चक्रीवादळ आहे हे अत्यंत तीव्र चक्रीवादळामधलं 2023 मधलं दुसरं वादळ ठरलेलं आहे. जे कालावधी आहे तो 6 ते 19 जून असा आहे. आता त्यानंतर पुढचं जे चक्रीवादळ आपण पाहणार आहोत ते आहे तेज. हे तेज चक्रीवादळ देखील अरबी समुद्रावर निर्माण झालेलं आहे. याचा कालावधी 20 ते 24 ऑक्टोबर 2023 आहे. उष्णकटिबंधीय चक्रीवादळामध्येच याचं नाव येतं आणि हा जास्त करून कहर जो आहे हा येमेनवर झालेला होता, येमेनवरती. आणि 2018 हे लुबान 2018मध्ये जे एक चक्रीवादळ आलेलं होतं म्हणजे लुबान, या लुबान नंतरचं पहिलं चक्रीवादळ येमेनवर अशा जोराचं धडकलेलं आहे ते आहे तेज. त्याच्या नावातच एक प्रकारे वेग असा अर्थ हिंदीमध्ये आहे आणि हे तेज नाव जे आहे ना मित्रांनो हे भारताने दिलेलं आहे. याचा अर्थ हिंदीमध्ये वेग असा होतो. आता याचं जे प्रभावित क्षेत्र आहे, आता प्रत्येक वादळाचं प्रभावित क्षेत्र हे असतं. जसं आपण बिपरजॉयचं बघितलं भारत पाकिस्तान, त्याच्यानंतर आपण त्याच्या अगोदर जे मोखा बघितलं होतं त्या मोखाचं जे प्रभावित क्षेत्र त्या ठिकाणी आपण बघितलेलं होतं तर ते बांगलादेश आणि म्यानमार हे होतं. ठीक आहे. आता तसंच तेज या वादळाचं देखील प्रभावित क्षेत्र जे आहे हे येमेन आहे, ओमान आहे, सौदी अरेबिया आहे आणि साकोत्रा आहे. म्हणजे हे जे भाग आहेत ना हे भारताच्या आपल्या अरबी समुद्राच्या वरचे एक्झॅक्ट आपण ते लक्षात ठेवायची आहेत. तर हा जो कालावधी आहे किंवा हे जे प्रभावित क्षेत्र आहे किंवा त्याला दिलेलं गेलेलं नाव जे आहे हे तुम्ही नोट डाऊन करून घ्यायचे. प्रश्न त्याच्यावरती विचारला जाऊ शकतो. भारताने नाव दिलेलं आहे त्यामुळं नक्कीच याच्यावरती एखादा प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. पुढे हमून नावाचं वादळ आहे. आता हमून नावाचं जे वादळ आहे या हमून नावाच्या वादळ किंवा याला अतिशय तीव्र चक्रीवादळ म्हणून संबोधलं गेलेलं आहे. 21 ते 25 ऑक्टोबर दरम्यान 2023मध्ये हे वादळ या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. आता एक खास गोष्ट लक्षात घ्या, जे तेज वादळ होतं त्याचा कालावधी 20 ते 24 ऑक्टोबर होता आणि हमूनचा कालावधी 21 ते 25 ऑक्टोबर होता. परंतु हे बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेलं होतं आणि जे तेज वादळ होतं हे अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेलं होतं. मग पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये हे 21 ऑक्टोबर 2023ला सक्रिय झालं. श्रेणी 2मध्ये याची वर्गवारी होते. 155 किलोमीटर प्रति घंटा ते 175 किलोमीटर प्रति घंटा याची रेंज या ठिकाणी होती. म्हणून आपण त्याला अतिशय तीव्र चक्रीवादळ श्रेणी 2 सेफियर सिम्पसन स्केलच्या नुसार श्रेणी 2मध्ये आपण त्याची वर्गवारी करतोय. 978 याचा जो पास्कल म्हणून दाब जो आहे तो या ठिकाणी आपण थोडंसं लक्षात घेऊ शकतो. 978 पास्कल. आणि प्रभावित क्षेत्र जर बघितलं तर बांगलादेश एक आहे, म्यानमार एक आहे. आता हे जे रेंज आपण तुम्ही या इमेजमध्ये पाहत आहोत त्यामध्ये बांगलादेशचा परिसर, म्यानमार आणि ईशान्य भारत हा पूर्णपणे त्या ठिकाणी काय झालेला होता, प्रभावित झालेला होता. आणि हे जे नाव आहे हमून हे इराणने त्या ठिकाणी दिलेलं आहे. हमूनचं न शेवटचं आणि इराणचं न शेवटचं आपण थोडक्यात या ठिकाणी लक्षात घेऊ शकतो. पार्शियन शब्द आहे आणि पार्शियन शब्दाचा अर्थ जर या ठिकाणी बघितलं तर दलदलीचा प्रदेश किंवा आंतरदेशीय वाळवंटाचा प्रदेश किंवा वाळवंटाचा तलाव असा त्याचा अर्थ या ठिकाणी होतो. परीक्षेमध्ये आपल्याला नागरी सेवा पूर्व असेल किंवा इतर परीक्षा असतील त्यामध्ये आपल्याला प्रश्न हमून देशाला नाव कोणी दिलं किंवा हे वादळ कुठल्या भागामध्ये निर्माण झालं हे असे सिंपल क्वेश्चन्स तर येतीलच. परंतु त्यात थोडासा डीपमध्ये क्वेश्चन कसा येईल की हमून हा शब्द कोणत्या भाषेतील आहे, तर तो पार्शियन भाषेतील आहे. त्या पार्शियन भाषेतील हमून या शब्दाचा अर्थ काय आहे खालीलपैकी, जसं आपल्याला सुनामीचा अर्थ विचारलेला होता राज्यसेवा पूर्वच्या पेपरमध्ये, तशा पद्धतीने याचा अर्थ देखील विचारला जाऊ शकतो. तर मित्रांनो लक्षात ठेवा, अंतर्देशीय वाळवंट तलाव किंवा दलदलीचा प्रदेश असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी होतो. हेल्मंड नावाचं जे खोरं आहे या खोऱ्याला लागून असलेला जो भाग आहे हे नैसर्गिक हंगामी जलाशय म्हणून त्या ठिकाणी तयार होत असतात आणि अशाच पद्धतीने याला नाव देण्याचा देखील त्या ठिकाणी हमून म्हणून प्रयोग केलेला आहे. जसं आपल्या भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यावरती समुद्राचं पाणी त्या भागामध्ये येऊन खाजण सरोवर असतात आहे की नाही, तशा पद्धतीचं हे त्या ठिकाणी तयार होत असतं. आता यामध्ये सर्वाधिक फटका जो आहे हा बांगलादेशमधील कॉक्स बाजाराला बसलेला होता. 17 जण यामध्ये ठार झाले होते. वादळ येण्यापूर्वी तशी सूचना दिली जाते त्या विभागात त्या देशातील हवामान विभाग संस्थेकडून आणि त्या ठिकाणची पब्लिक दुसरीकडे ट्रान्सफर केली जाते आणि वादळाचा कालावधी तीव्रता कमी झाली की पुन्हा नंतर त्यांना त्या ठिकाणी आणण्यात येत असतं. आता हे
वादळं निर्माण झाल्यावर नेहमीचीच गोष्ट त्या सरकारवर त्या ठिकाणी खर्चिक म्हणून आलेली असते. तर हे या जे आंतरखंडीय भागामध्ये राहणारे आहेत यांना थोडीशी त्याची कमी झळ पोहोचत असते. भारतामध्ये तामिळनाडूला किंवा तामिळनाडूचे जे 6 जिल्हे एक पूर्व किनारपट्टीवरील भागावरती होतं, त्यांना या ठिकाणी एक येलो अलर्ट देखील या ठिकाणी देण्यात आलेला होता. परंतु त्याचा जास्तीत जास्त जो प्रभावित क्षेत्राचा भाग होता हा ईशान्य भारताकडे होता, बांगलादेश, म्यानमार आणि ईशान्य भारत. आता यानंतर पुढचा जो वादळ आपण बघणार आहोत ते आहे मिथिली. मिथिली हे किरकोळ चक्रीवादळ होतं. 5वे वादळ 14 ते 18 नोव्हेंबरमध्ये आलेलं होतं. मालदीवनं याला नाव दिलेलं आहे. मालदीवचं मिथिली असं हे ठिकाण आहे, वादळ आहे. मालदीवने नाव दिलेलं आहे आणि त्यामध्ये मिथिली जे हे आहे ना, याला अर्थ जो आहे एक प्रकारचा तो विशाल वृक्ष अशा स्वरूपाचा त्या ठिकाणी आहे. बंगालच्या उपसागरात हे निर्माण झालेलं आहे आणि 75 किलोमीटर प्रति घंटा याची स्पीड होती. ईशान्य भारत आणि बांगलादेश याच्यामध्ये ऑक्युपाय हे झालेलं होतं. आता मालदीवमध्ये जे मालदीवचे जे दूत आहेत ते मानद वाणिज्य दूत आहेत, त्यांनी रामकृष्ण जयस्वाल हे जे आहेत ना, यांनी हे नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे मालदीवचे जे ऑफिसर आहेत रामकृष्ण जयस्वाल यांनी मिथिली हे नाव या वादळास दिलेलं आहे. 14 ते 18 नोव्हेंबर 2023 हे वादळ त्या ठिकाणी आलेलं होतं. किरकोळ चक्रीवादळ होतं. पुढे मिचोंग जे आहे, या मिचोंगबद्दल आपण थोडकी माहिती घेऊया. मिचोंग चक्रीवादळाचा जो कालावधी आहे तो 1 डिसेंबर ते 6 डिसेंबरचा होता. तीव्र चक्रीवादळामध्ये हे वादळ आलेलं आहे आणि 2023मधील 6वं चक्रीवादळ या ठिकाणी आपण हे लक्षात घेतो आहे. थायलंडच्या आखातातील कमी दाबाचं क्षेत्र म्हणून त्याचा उगम झालेला होता. म्हणजे याचा उगम मिचोंग वादळाचा कुठे झाला होता, जर कमी दाबाचं क्षेत्र ज्या ठिकाणी तयार होतं त्या ठिकाणी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वारे वाहतात, त्यामुळं त्या ठिकाणी एक केंद्र त्या ठिकाणी निर्माण होत असतं आणि हे केंद्र जे आहे हे थायलंडच्या आखातातील कमी दाबाचं क्षेत्र जे होतं त्या ठिकाणी याचा उगम झाला. 110 किलोमीटर प्रति घंटा याची ताशी स्पीड होती. म्यानमार देशानं याला नाव दिलेलं आहे मिचोंग आणि बर्मी भाषेमध्ये, म्हणजे म्यानमार देशाने जे नाव दिलं आहे मिचोंग याला बर्मी भाषेमध्ये शक्ती आणि लवचिकता असं त्याचा अर्थ या मिचोंगचा होतो. 5 डिसेंबर या ठिकाणी आंध्र प्रदेशामध्ये जवळपास याचा देखील धोका हा अलर्ट सांगितलेला होता मिचोंगचा. प्रभावित क्षेत्र जर विचारात घेतली तर त्यामध्ये तामिळनाडू एक येतं आहे, आंध्र प्रदेश, ओडिसा, पश्चिम बंगाल आणि बांगलादेश. म्हणजे तामिळनाडूपासून आंध्र प्रदेश, ओडिसा, पश्चिम बंगाल हे पूर्व किनाऱ्यावरती जे भाग आहेत आपले, यांना याचा फटका हा बसलेला होता. तर आता जाता जाता आपण रिव्हिजनमध्ये थोडक्यात या ठिकाणी श्रेणी पाहणार आहोत. चक्रीवादळ 62 ते 88 किलोमीटर ही स्पीड वेग ताशी त्याचा असतो. त्यानंतर तीव्र चक्रीवादळामध्ये जर बघितलं तर त्या तीव्र चक्रीवादळामध्ये 89 ते 117, अतितीव्र चक्रीवादळामध्ये 118 ते 166, अत्यंत तीव्र चक्रीवादळामध्ये 167 ते 221 आणि महाचक्रीवादळामध्ये 222 किलोमीटर प्रति घंटा याच्यानंतरचा असतं. ठीक आहे. तर मित्रांनो या ठिकाणी बघा की जर आणखीन याच्या व्यतिरिक्त कुठली वादळं असतील तर ती या ठिकाणी उष्णकटिबंधीय जी वादळं आहेत या BOB1, BOB3, ARB2 अशा पद्धतीची वादळं देखील त्या ठिकाणी निर्माण झालेली आहेत. परंतु ते परीक्षेमध्ये जास्त विचारण्यात येणार नाहीत. पण मोठी मोठी जी वादळं आहेत, जी चक्रीवादळं आहेत, ज्या श्रेण्यांमध्ये डिव्हाइड झालेली आहेत किंवा सेफियर सिम्पसन स्केलनुसार आपण ज्या श्रेण्या बघितलेल्या आहेत त्याच्यावरती जास्तीत जास्त प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. आणि आय थिंक मला असं वाटतं की या पूर्ण व्हिडिओमध्ये कुठलाही जरी प्रश्न आला तरी तुम्हाला त्याचं उत्तर या ठिकाणी सांगता येईल. ठीक आहे. तर आपण जास्त वेळ या ठिकाणी वाया घालवणार नाही आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे, गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचं आहे आणि अद्यापही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर अशाच नवनवीन व्हिडिओंचा आपल्या ज्ञानात भर घालून घेण्यासाठी आपण या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. बेल नोटिफिकेशन आयकॉन ऑन करायचं आहे. ठीक आहे. तर भेटू आपण आपल्या पुढच्या लेक्चर्समध्ये. तोपर्यंत हॅव अ नाईस डे. बाय बाय अँड थँक्यू.